तर आपला जो पेपर आहे त्याच्यामध्ये काही त्याचा मी स्क्रीनशॉट काढलाय. सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये ह्याला सुरुवात करणार आहे फर्स्टला. त्याच्यामध्ये दिलंय अँड तुमच्याकडं नोटबुक ठेवा आणि पेन ठेवा, कारण की आपल्याला काही गोष्टी लिहून घ्यायच्या. काही गोष्टी मी तुम्हाला सांगेल त्या गोष्टी याच्यात नसतील. सगळ्या गोष्टी मला काही दाखवता येणार नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला पुस्तकात लगेच सापडणार नाही. तर जे काय मी सांगेल तुम्हाला ते तुम्ही लिहून घ्या तुमच्या वहीत. वर्गात बसलोय असं समजा. तर हे मॉलिक्युलर बायोलॉजीचा पहिला चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्टरी पॉईंट दिलेले आहेत. डेफिनेशन अँड ब्रीफ हिस्ट्री, युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ सेल, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक सेल, सेल बायोलॉजी अँड अदर बायोलॉजिकल सायन्सेस, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, मी वेलकम करतो तुम्हाला सगळ्यांचं TYBSC क्लास झूम मीटिंगच्या माध्यमातून. अँड आय हॅव प्रोव्हाइडेड यू सिलेबस इन Google Classroom. Okay, and we are discussing here about BO332. What is BO332? The BO म्हणजे बॉटनी, TYPSC थर्ड सेमिस्टर पेपर नंबर 2 असा अर्थ आहे त्याचा. पहिला आहे, दुसरा थर्ड सेमिस्टरचा आहे, 2 हा पेपर 2चा आहे. आणि सेल अँड मॉलिक्युलर बायोलॉजी असा आपला पेपर आहे. इन दॅट चॅप्टर नंबर 1 त्याच्यामध्ये पॉईंट तुम्हाला दिसतात, ते आताच मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत. तर आता हे सगळं झालं बोलायच्या गोष्टी. सेलला सेल का म्हणतो आपण, किंवा लोक सेलला सेल का म्हणतात? युनिट ऑफ लाईफ असं त्याला म्हणतात. युनिट ऑफ लाईफ म्हणण्याच्या पाठीमागं काय कारण आहेत? तर आपल्याला याच्यासाठी स्टडी करण्यासाठी वी विल हॅव टू गो इन द हिस्ट्री अँड इव्हॉल्युशन ऑफ सेल. आता इव्हॉल्युशन आणि हिस्ट्री हे सेपरेट आहेत का? पहिली गोष्ट म्हणजे काय म्हणता तुम्ही, हिस्ट्री आणि इव्हॉल्युशन मध्ये काही डिफरन्स आहे का? इज देअर एनी डिफरन्स बिटवीन हिस्ट्री अँड इव्हॉल्युशन? हो तर हो, आहे डिफरन्स, म्हणून तर सेपरेट वर्ड आहेत ते. तर काय आहे डिफरन्स? कशाला तुम्ही प्रश्न कळाला का माझा काय? तुम्ही आता TYBSC ला आहे, तुम्ही यावर्षी डिग्री घेऊन बाहेर पडणार आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने बाहेर पडले पाहिजे की तुम्ही ह्या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतात बरं का. तुम्ही कुठं तयारी करताय परीक्षांची, बँकिंगची असेल, फॉरेस्ट ऑफिसरची असेल, किंवा पोलीस खाता असेल, किंवा अजून कुठलं एखाद्या कंपनीत जायचं, तर हे हे असे प्रश्न आहेत की हे विचारले जातातच कंपल्सरी. आणि हा कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे. हिस्ट्री आणि इव्हॉल्युशन मध्ये फरक आहे, तर काय फरक आहे? तुम्ही बोलायचे, तुमचं बोलून झालं की मी सांगणारच आहे. आपल्याला येत नाही बरोबर आहे, कारण तुम्ही शिकायला आले, तुम्ही शिकूनच बाहेर पडणार आहे, तुम्हाला आधीच काही येणार नाही. तुम्ही सांगा तर मला, तुम्हाला काय वाटतं हिस्ट्री आणि इव्हॉल्युशन मध्ये काय डिफरन्स? असं म्हणलं जातं ह्युमन बिईंग अँड अदर ऑर्गॅनिझम्स आर प्रॉडक्ट ऑफ इव्हॉल्युशन, नॉट प्रॉडक्ट ऑफ हिस्ट्री. अजून कोणाला काय म्हणणं मांडायचंय? हिस्ट्री अँड इव्हॉल्युशन मध्ये डिफरन्स असा आहे, दोन्ही गोष्टी पास्ट मधल्या आहेत. एक तर कॉमन पॉईंट आहे, हिस्ट्री अँड इव्हॉल्युशन बिलॉंग्स टू पास्ट. बट ज्या गोष्टीसाठी माणूस रिस्पॉन्सिबल आहे, फॉर थिंग्स ह्युमन बिंग्स आर रिस्पॉन्सिबल, कम्स अंडर द हिस्ट्री क्रायटेरिया. मग तुमच्या एखाद्या किल्ले असतील, मोठ्या बिल्डिंग असतील, किंवा एखादं प्रोजेक्ट असेल, तो माणसामुळं जर घडला असेल तर ते हिस्ट्रीमध्ये टाकतात लोक. आणि जर माणसाचा काही संबंध नसेल तर मग ते इव्हॉल्युशन क्रायटेरियामध्ये जातं. इव्हॉल्युशनरी प्रोसेसेस ह्या खूप जास्त मोठ्या पिरियडमधल्या असतात, आणि हिस्ट्रीमधल्या प्रोसेसेस थोड्या पिरियडमधल्या असतात. म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांची हिस्ट्री बघतो आपण, इव्हॉल्युशन नाही बघत. ते 400-500 वर्षापूर्वीचा काळ आहे. आपण आता जे इयर काउंट करतोय 2020, तर ते हिस्टॉरिक स्केलमधून पुढं आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फरक काय आहे ते कळालं. आता हे 2020 चालू आहे. ह्या 2020 इयरमध्ये जर तुम्हाला सेलचा अभ्यास करायचा असेल तर देर आर ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ टेक्नॉलॉजीज आर अवेलेबल इन ऑर्डर टू स्टडी अबाउट सेल. तुम्ही कुठल्याही सेलचा अभ्यास करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे मायक्रोस्कोप असे अवेलेबल आहेत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप सगळ्यांना माहिती आहे.
फेज डिफ्रॅक्शन मायक्रोस्कोपी, अशी एक मायक्रोस्कोपी, अशा वेगवेगळ्या मायक्रोस्कोपी आहेत की ज्याच्यामधून तुम्ही सेलला पाहू शकता डोळ्यांनी. तर आता हे 2020चा विषय झाला. पूर्वीचं काय होतं? कधीपासून सेलचा अभ्यास आपण करतोय, कधीपासून हे सायन्स डेव्हलप झालेलं आहे, तर हिस्ट्री जर बघितली आपण त्याची, तर आपल्याला दिसेल की सगळ्यात पहिल्यांदा सेलचा विषय सगळ्यांच्या समोर जो मांडला असेल, त्याचं माणसाचं नाव काय माहिती का तुम्हाला? माहिती असेलच, तुम्ही आता टीवायला आहे म्हटल्यावर. हां, व्हेरी गुड. रॉबर्ट हुक. 1665ला त्यांनी सेलचा पहिल्यांदा फोटो काढला. फोटो म्हणण्यापेक्षा डायग्राम काढली. फोटो तेव्हा कॅमेरे एवढे डेव्हलप नव्हते किंवा नव्हतेच म्हणू शकतो. 1665 म्हणजे खूपच जुना काळ झाला. तर त्या रॉबर्ट हुकचे वडील वॉच वॉच बनवायची, घड्याळ. तर त्यांच्याकडे घड्याळासाठी भिंग लागतं. कुठल्या पण तुम्ही दुकानात गेले घड्याळ रिपेअर करणाऱ्या, तर ते भिंग वापरतात. कारण ते जे व्हील असतात घड्याळातले ते खूप छोटे असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला रिपेअर करण्यासाठी भिंग वापरायला लागतं. तर असे मॅग्निफाईंग ग्लासेस एकत्र जोडून रॉबर्ट हुकने पहिल्यांदा ते मायक्रोस्कोप तयार केला, आणि त्याच्यामधून त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना एक जाळी दिसली, आणि त्यांनी त्याला प्रत्येक एरियाला नाव दिलं सेल. तर हे होतं त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने. पण आत्ता जर तुम्ही सेलला बघायला गेले तर तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतील. तर ह्या सगळ्यामधून आपल्याला हिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर एकच गोष्ट महत्त्वाची आहे की कुणी सुरुवात करून दिली, त्याच्यानंतर काय झालं हे तुमचं त्याच्याशी काय रिलेशनशिप नाही. हा झाला हिस्टॉरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. आता इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला बोलायचंय. तर सगळ्यात आता हे मला सांगा तुम्ही, आपल्या अर्थचं एज किती आहे? एज ऑफ अर्थ, आपण ज्या प्लॅनेटवरती राहतो त्या प्लॅनेटचं एज किती आहे? म्हणजे मला काय म्हणायचंय, तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. व्हाईट बोर्ड, तर लाईन मी ड्रॉ करतो इथं. हे आहे तुमचं इयर 2020, आणि हे आहे तुमच्या अर्थचा स्टार्टिंग डे. तर हे मधला जो पिरियड आहे ते मी तुम्हाला विचारतो की किती किती वर्ष झाले? 4.5 बिलियन इयर्स एवढं एज आहे या प्लॅनेटचं ज्याच्यावरती तुम्ही राहता. बंद करायचंय मला हे. हां, 4.5 बिलियन इयर्स आपल्या प्लॅनेटचं एज आहे. बिलियन म्हणजे किती शून्य आले? 1000 मध्ये 3 शून्य आहेत, मिलियन मध्ये 6 शून्य आहेत, बिलियन मध्ये 9 शून्य आहेत. 4.5 बिलियन इयर ओल्ड म्हणजे खूप मोठा कालखंड झाला हा. ज्या दिवशी आपल्या अर्थचा जन्म झाला त्या दिवशी पृथ्वीवरती कुठला ऑर्गॅनिझम नव्हता, लक्ष देऊन ऐका. त्यानंतर जवळजवळ 1 बिलियन वर्ष, म्हणजे मला काय म्हणायचंय, मी व्हाईट बोर्डच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, मला काय दुसरा ऑप्शन नाही आता सध्या. सपोज ही लाईन आहे, मगाशी म्हणल्याप्रमाणे मी हा फर्स्ट डे अर्थचा, तर त्यावेळी तिथं काय लाईफ वगैरे काय नव्हतं. हा जो काळ आहे हा आहे 4.5 बिलियन इयर पूर्वीचा. तिथून काही दिवस नंतर, म्हणजे जवळजवळ आजपासून 3.5 बिलियन इयर पूर्वी, म्हणजे हा मधला काळ किती वर्षाचा झाला? हा मधला पिरियड किती वर्षाचा झाला मग? हा, 1 बिलियन इयर. 1 बिलियन इयर पृथ्वीवरती काय नव्हतं. तर त्या पिरियडला RNA वर्ल्ड म्हणतात. ते का म्हणतात ते आपला डिस्कशनचा पॉईंट नाहीये. तर त्याच्यामध्ये बोलायला गेलं तर 1 तास पुरायचं नाही आपल्याला. पण ते आपला विषय नाही, त्याच्यामुळे आपण ह्याच्याबद्दल काय आता बोलत नाही. फक्त आपला विषय आहे की पहिला ऑर्गॅनिझम जो स्पॉट झाला तो 3.5 बिलियन इयर पूर्वी स्पॉट झालेला आहे. तर तो पहिला जो ऑर्गॅनिझम होता तो होता प्रोकॅरियोटिक इन नेचर, सिंपल ऑर्गॅनिझम, सिंगल सेल्युलर, सिंपल मशिनरी, सगळं काही. त्याच्यानंतर काही वर्षांनी, काही म्हणजे आजपासून 1.5 बिलियन इयर पूर्वी एक दुसरा ऑर्गॅनिझम स्पॉट झाला, तो होता युकॅरियोटिक. हे लिहून घ्या तुमच्या वहीत बरं का. आता हे याच्यामधला पिरियड किती झाला? हा हा पिरियड किती? 2 बिलियन इयर पर्यंत फक्त पृथ्वीवरती
प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझमच दिसत होते, आज पण दिसतात ते, म्हणजे असं नाही की तेव्हा संपले ते. तर 1.5 बिलियन इयर पूर्वी पहिला युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम दिसला, तो काळ 1.5 बिलियन इयर पूर्वीचा आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलपमेंट झाली, सेलमध्ये मॉडिफिकेशन झाले. पण आपला इथं विषय असा आहे, हे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक दोन प्रकारचे सेल तुम्ही आज पण स्टडी करता. त्याचे बेसिस कुठल्या बेसिसवर स्टडी करतो आपण, तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्याला स्टडी करायच्यात. पण त्याच्या आधी तुमच्या सिलेबस जर तुम्ही पाहिला, तुम्हाला दाखवतो, परत एकदा आठवण करून देतो. हा, आतापर्यंत काय काय बोललोय याच्याबद्दल बोललोय, हिस्ट्रीबद्दल. आणि त्याच्यामध्ये एक पॉईंट मी अजून ॲड केलेला आहे, तो होता इव्होल्युशनचा, जो ॲड करणं खूप गरजेचं होतं, पण त्यांनी केलेलं नाही. पण ते व्हायला जाणार नाही, तुम्हाला त्याचा खूप फायदा होणार आहे. हे फक्त लक्षात ठेवा की इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूने कधी सेल सुरू झाले. पूर्वी काय होतं, बऱ्याचशा थिअरी मांडलेल्या आहेत लोकांनी की पहिला सेल कसा तयार झाला असेल. त्यासाठी तुम्हाला हजारोंनी पुस्तकं भेटतील आणि कुठल्याच पुस्तकातून पॉईंट डाऊट क्लिअर होणार नाही, कारण ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल एक ओपिनियन आहे. त्यासाठी एक्सपेरिमेंट पण केलेले आहेत लोकांनी, असं झालं असेल, तसं झालं असेल, आमच्याकडे प्रॉडक्ट पुरावे आहेत तसे. पण काही झालं तरी तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की 3.5 बिलियन इयर पूर्वी पहिला प्रोकॅरियोटिक सेल आणि 1.5 बिलियन इयर पूर्वी पहिला युकॅरियोटिक सेल तयार झाला. बरोबर. आता हे प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल, तिथून बाहेर पडायचे मला. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये जे डिफरन्सेस आहेत ते आपल्याला हायलाईट करायचे. तर डिफरन्सेस हायलाईट करण्यापूर्वी हा प्रश्न सगळ्यांना पडणं गरजेचं आहे की एक प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल हे वेगवेगळे काय आहेत. स्टार्टिंगलाच युकॅरियोटिक सेल का नाही तयार झाला, किंवा युकॅरियोटिक सेल आला कुठून. तर त्यासाठी एक थिअरी मांडलेली आहे, त्या थिअरीचं नाव तुमच्या वहीत लिहून घ्या, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याला म्हणतात एंडोसिम्बायोटिक थिअरी. आता हे नाव तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या, एंडो सिम्बायोटिक. आता मी सगळं एक एक लिहित नाही बसत, इथं वेळ लागतो त्याला खूप. तर एंडोसिम्बायोटिक थेअरी असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर काय त्याच्यात मागचा विषय असा आहे की तुम्ही समजून घ्या. जेव्हा आपल्या पृथ्वीचा जन्म झाला, नीट ऐका, प्रवचन ऐकल्यासारखंच ऐकायला लागेल तुम्हाला. त्या दिवशी पृथ्वीवरती फक्त 1% ऑक्सिजन होतं. हार्डली 1% ऑक्सिजन वेअर प्रेझेंट ऑन अर्थ ऑन द फर्स्ट डे. बरेचशा प्रकारचे गॅसेस होते, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप होतं. हे 1% ऑक्सिजन जवळजवळ तिथून पुढे 1 बिलियन वर्षापर्यंत तसंच होतं. पण काही सेल तयार झाले पृथ्वीवरती ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी होती की लाईट एनर्जीचं उपयोग करून फूड तयार करायचं. त्यांना आपण म्हणतो फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. काही बॅक्टेरिया अजून पण असे आहेत की जे लाईटला वापरून फूड तयार करतात. तर काही बॅक्टेरिया असे होते की जे अशा बॅक्टेरियावरती जगायचे की जे स्वतः फूड तयार करतात. म्हणजे फोटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक असे दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये पृथ्वीवरती फिरत होते पहिल्यांदा. त्यामुळे काय झालं, हळूहळू ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत गेले. आज किती ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन? आपल्या पृथ्वीवरती आज ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन किती पर्सेंटेजमध्ये? तुम्ही घेता का नाही ऑक्सिजन? हा, किती टक्के ऑक्सिजन? 21% ऑक्सिजन आहे आपला ऍटमॉस्फिअर मध्ये. जर ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तर चांगलं आहे का वाईट आहे? ऑक्सिजन जर वाढलं तर आपल्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढेल, म्युटेशन वाढेल, लवकर म्हातारे व्हाल, लवकर केस पांढरे होते. ऑक्सिजन आपल्यासाठी लाईफ आहे, पण ऑक्सिजनमुळे आपण मरू शकतो लवकर. तर बाकी आपल्याला पडायचं नाही, कारण तो आपला विषय नाहीये. तुम्ही त्या विषयात पडणार आहे नंतर भविष्यात शिकत राहिले तर. आणि तुम्हाला नंतर लक्षात येईल की लाईफ किती कॉम्प्लेक्स आहे आणि आपण किती तुच्छ आहे ह्युमन बिंग. ठीक आहे, असू द्या. तर आपला विषय काय चालला होता इथं की एक सेल दुसऱ्या सेलला खातो. जसं आता आपण वाघाची शिकार बघतो, वाघ हरणाला पकडतात आणि खाऊन टाकतो, म्हणजे ते हारी त्याच्या पोटात जाते थोडक्यात. तर तसं एक सेल दुसऱ्या सेलला अटॅक करायचा, प्रेडेशन म्हणतात त्याला. तर अटॅक करून काय करणार आहे तो, तो त्याच्यातली एनर्जी स्वतःमध्ये घेणार आहे.
स्वतःचे लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी असेल. तर एक दिवशी असं झालं की एका हेटेरोट्रॉपिक सेलने दुसऱ्या ऑटोट्रॉपिक सेलला एंगल्फ केल्यानंतर तो ऑटोट्रॉपिक सेल आतमध्ये डायजेस्ट नाही झाला, तसंच राहिलं आणि हेटेरोट्रॉपिक सेलला मदत करायला लागला. म्हणजे काय आहे विषय इथं, एखाद्या बॅगमध्ये तुम्ही वही ठेवता तशा प्रकारचा विषय हा. एक सेल दुसऱ्या सेलच्या आत राहायला लागला आणि आज प्लांटचे सेल जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला जाणवल की प्लांट सेलमध्ये एक ऑर्गेनेल आहे, त्याचं नाव आहे क्लोरोप्लास्ट, जे त्या सेलला लाईट एनर्जीचा वापर करून फूड तयार करायला मदत करते. मग तुम्ही मला म्हणसाल क्लोरोप्लास्ट हा पूर्वी बॅक्टेरिया होता का सेपरेट? तर हो, हा क्लोरोप्लास्ट इंडिपेंडेंट होता पूर्वी, पण आता इव्होल्युशनमध्ये तो त्या सेलमध्ये राहायला लागलाय. तो सेल म्हणजे युकॅरियोटिक सेल, मोठा सेल, आणि आतमध्ये आहे क्लोरोप्लास्ट, जो पूर्वी बॅक्टेरिया होता पण आता एक ऑर्गेनेलचं काम करतोय. तुम्हाला हे सगळ्या ऑर्गेनेलचं फंक्शन नंतर बघायचं. मग काय प्रूफ आहे की क्लोरोप्लास्ट पूर्वी बॅक्टेरिया होता? बरोबर ना, प्रूफ पाहिजे ना. सायन्स म्हणल्यावरती असं तोंडाने बोलून चालत नाही. तर प्रूफ असा आहे की बॅक्टेरियामधला DNA हा सर्क्युलर असतो. तुम्ही ही गोष्ट शिकले असाल. आपल्या ह्युमन बिंग असेल किंवा एखाद्या ॲनिमलमधला DNA जर तुम्ही पाहिला तर तो लिनियर असतो. लिनियर म्हणजे त्याला दोन एंड असतात, हे एक एंड आणि खालचं एक एंड. पण सर्क्युलर म्हणलं की त्याला एंड नसतं कधी. तसंच क्लोरोप्लास्टला स्वतःचा DNA. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाईल, ऑदर दॅन न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये तर DNA असतोच. युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियसच्या व्यतिरिक्त अजून कुठे DNA बघायला भेटतो? तर तुम्ही आन्सर त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्टचं शोधायचे. क्लोरोप्लास्ट सारखंच दुसरा एक बॅक्टेरिया हा त्या सेलमध्ये एंट्री करतो आणि त्या बॅक्टेरियाला म्हणतात मायटोकॉन्ड्रिया. हे मायटोकॉन्ड्रिया ATP बनण्यासाठी मदत करतात. आता ATPचा उपयोग काय आहे, कशासाठी, हे हा विषय नाही इथं आपला. आपल्याला फक्त एंडोसिम्बायोटिक थिअरीचा विषय मी तुम्हाला सांगतोय की एका सेलमध्ये वेगवेगळे सेल येऊन राहायला लागले आणि एक मोठा युकॅरियोटिक सेल तयार झालेला आहे. तर मायटोकॉन्ड्रिया पण पूर्वी एक बॅक्टेरिया होता का? तर हो, होता. कशावरून? तर त्याला स्वतःचा DNA, स्वतःचं मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल. तर एका सेलमध्ये, युकॅरियोटिक सेलमध्ये, न्यूक्लियसमध्ये तर DNA असतोच जो लिनियर आहे. क्लोरोप्लास्टमध्ये सेपरेट स्वतःचा DNA असतो आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा स्वतःचा सेपरेट DNA असतो जो सर्क्युलर आहे. आता हे DNA फंक्शनल आहेत का? येस. मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठली रिएक्शन फेमस आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये कुठली रिएक्शन जास्त फेमस आहे? काय घडतं मायटोकॉन्ड्रियामध्ये? मायटोकॉन्ड्रिया म्हणजे पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात. तुम्ही असं ऐकत का म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल? ATP बनवतात ते. तर ATP बनण्यासाठी एक रिएक्शन आहे जी खूप महत्वाची, त्याशिवाय काय पान पण हलू शकत नाही. तुम्ही जे श्वास घेताय, तुम्ही श्वासाबरोबर ऑक्सिजन घेताय, तर तो ऑक्सिजन त्या मायटोकॉन्ड्रियाशी रिलेटेड आहे. तर त्याला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणतात, जी त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये चालते. ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मायटोकॉन्ड्रियामध्ये चालते म्हणून आपण जिवंत आहे. एवढं महत्व आहे त्या मायटोकॉन्ड्रियाचं. तर आपल्याला काही गोष्टी बेसिक माहिती पाहिजे आधी. TYच्या आधी काय काय मुद्दे असतात ते, त्याच्याशिवाय तुम्हाला TY मधले मुद्दे नाही कळणार. कारण ह्यातले जर तुम्ही पॉईंट वाचते तर तुम्ही म्हणसाल की हे आम्हाला माहिती, पण तुम्ही एक पाऊल पुढे आलेले. आता MSc ला गेले तर अजून थोडंसं दोन पावलं पुढे झालं एज्युकेशन फील्ड. तर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनसाठी जे एन्झाईम लागतात, ते एन्झाईम मायटोकॉन्ड्रियाच्या DNA मधून तयार केले जातात. लक्षात आलं का मला काय म्हणायचं? आपल्या सेलमध्ये जेवढे काही एन्झाईम किंवा जेवढे काही प्रोटीन आहेत ते बनवण्यासाठी जेनेटिक मटेरियल मधली इन्फॉर्मेशन वापरली जाते, पण मायटोकॉन्ड्रियामधले प्रोटीन बनवण्यासाठी मायटोकॉन्ड्रियाच्या DNA मधली इन्फॉर्मेशन वापरली जाते. आणि क्लोरोप्लास्टच्या बाबतीत तेच आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये काय, कुठली प्रोसेस चालते? क्लोरोप्लास्ट मध्ये कुठली प्रोसेस चालते? फोटोसिंथेसिस प्रोसेस चालते. त्यासाठी काय लागतं? क्लोरोफिल पिगमेंट लागतं त्यासाठी, बरोबर ना. आणि लाईटचा वापर करून
क्लोरोफिल पिगमेंटवर जेव्हा लाईट पडेल तेव्हा ते ॲक्टिवेट होते, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बाउन्स होतात आणि हे इलेक्ट्रॉन सुद्धा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन दाखवतात. तर ह्याच्यासाठी जे एन्झाईम आहेत सायटोक्रोम सारखे, तर ते बनवण्यासाठी क्लोरोप्लास्ट मधला डीएनएतली इन्फॉर्मेशन वापरली जाते. ही गोष्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, तुमच्या वहीत गेली नसेल तर. द जेनेटिक मटेरियल विच इज प्रेझेंट इन क्लोरोप्लास्ट इन ऑर इन मायटोकॉन्ड्रिया. तुम्ही लिहून घ्या, मी सांगते ते. घेताय का? हा, तुम्ही आता मी सांगतो ते लिहून घ्या. एंडोसिम्बायोटिक थिअरी लिहिलं होतं का? त्याच्या पुढे लिहून घ्या तुम्ही. दिस थिअरी explains the evolution of eukaryotic cell. मी पण लिहून घेतो म्हणजे मला कळून कुठपर्यंत आलोय मी. दिस थिअरी एक्सप्लेन्स द इव्होल्युशन ऑफ eukaryotic cell in which mitochondria and chloroplast works autonomously. Autonomous म्हणजे काय? मी का तुम्हाला अवघड प्रश्न विचारत नाही, मी तुम्हाला इंडिपेंडेंटली ऍक्ट करतात, इंडिपेंडेंट काम. वर्क्स ॲटोनॉमसली बिकॉज दे कंटेन जेनेटिक मटेरियल ऑफ देअर ओन. बिकॉज हे लिहून घ्या, हे वाक्य खूप महत्वाचे, अंडरलाईन करा. बिकॉज दे कंटेन जेनेटिक मटेरियल, कंसातले डीएनए, ऑफ देअर ओन, स्वतःचं जेनेटिक मटेरियल, स्वतःचं डीएनए त्यांच्याकडे. आणि खूप मोठी गोष्ट आहे. पुढच्या लेक्चरच्या आधी, पुढचं लेक्चर सुरू होईल तेव्हा मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. तो प्रश्न काय तो लिहून घ्या. प्रश्न लिहून घ्या तुम्ही. इन eukaryotic cell, where do you find DNA other than nucleus, chloroplast and mitochondria? प्रश्न कळाला का? युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस, क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियाच्या व्यतिरिक्त अजून कुठं डीएनए सापडल तुम्हाला, त्यासाठी थोडं सर्च करा. तुम्हाला मी गुगल क्लासरूममध्ये एक पुस्तक टाकलेलं आहे, बघितलं असेल तुम्ही. फक्त बघायचं नाही ते, आता वाचायला सुरुवात करायची. आता सुट्टी संपली तुमची. किती दिवस सुट्टी पाहिजे तुम्हाला? तरी पण तुम्हाला वाटतं हा. तर हे याला तुम्हाला काहीतरी आयुष्यात करून दाखवायचं असेल. आता हा जो पिरियड आहे मधला, आता कोरोनाचा जो पिरियड आहे, हा दोन गोष्टींसाठी कारणीभूत आहे. एक तर या पिरियडमध्ये पर्सनल डेव्हलपमेंट एखाद्याची खूप होऊ शकते आणि तो पूर्वीपेक्षा वेगळा होऊन काहीतरी करून दाखवू शकतो, किंवा एखाद्याची वाट लागू शकते. म्हणजे कसं काय, त्याचं तो ट्रॅकवरून डायव्हर्ट होऊ शकतो, त्याच्या कामाची लिंक तुटेल. तर तुम्हाला कुठं जायचं बघा, तुम्हाला डेव्हलप व्हायचे का कामातून जायचे, ते तुम्ही तुमचं ठरवायचे. आता आपले जे मुद्दे होते त्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला हायलाईट करतो की आपण कुठलं हे झालं, हे झालं, मला ते चांगली सवय आहे. हा, तर आता आपण डेफिनेशन आणि डेफिनेशन, तुम्ही मला सांगा काय डेफिनेशन करता येईल याची. बरेचसे लोक डेफिनेशन करताना गल्लत करतात. स्टडी ऑफ सेलला सायटोलॉजी म्हणतात, जे अत्यंत चुकीचं आहे. सायटोलॉजी म्हणजे हे खूप वेगळं सायन्स आहे. सायटोलॉजी कशाला म्हणतात, कोण सांगते? सायटोलॉजी कशाला म्हणतात, ते कशाला म्हणतात कळालं तर तुम्हाला कळेल की सेलशी त्याचा काही संबंध नाहीये, म्हणजे सेलच्या स्टडीशी. सायटोलॉजी म्हणतात.
जे अत्यंत चुकीचं आहे. का चुकीचं आहे हे मी तुम्हाला विचारतोय. सायटॉलॉजी कशाला म्हणतो आपण, तर क्रोमोझोमचा अभ्यास करण्याच्या सायन्सला म्हणतात सायटॉलॉजी. सायटॉलॉजीचं फील्ड पूर्णपणे वेगळं आहे. आपल्या ह्युमन बिंगमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती आहे? हाऊ मेनी क्रोमोझोम्स आर देअर? 46. तुम्हाला जर बोलायचं असेल ना तर इथं चॅट बॉक्स आहे, चॅट बॉक्स, त्याच्यामध्ये लगेच टाईप करून टाकत जा ना. थोडं ऍक्टिव्ह व्हा. म्हातारे माणसं किती ऍक्टिव्ह आहेत आजकाल, तुम्ही व्हॉट्सअपवर बघत असाल. तर 46 क्रोमोझोम आपले आहेत का 36 आहेत? 46. तर ह्या क्रोमोझोमची लेंथ एकसारखी नाही आहे, तर यांना नंबर दिलेले आहेत. मोठा क्रोमोझोम 1 नंबरला घेतलाय आणि छोटे 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 करत नेलेले आहेत. सगळ्यात छोटा वाय क्रोमोझोम आहे. तर हे लेंथला नंबर दिलेला आहे. ते सायटॉलॉजीमध्ये येते ते नॉलेज. आपणच वी आर स्टडिंग हिअर अबाउट सेल बायोलॉजी. सेल बायोलॉजीचा अभ्यास करतोय आपण. व्हॉट एव्हर वी आर स्टडिंग रिगार्डिंग सेल कम्स अंडर सेल बायोलॉजी. आता या सेलला जर तुम्हाला स्टडी करायचंय तर त्याच्यात तुम्हाला मेजरमेंट माहिती पाहिजे. आता मी इथं कॅमेरा चालू करतो आणि वहीवरती काढतो. तुम्ही मला सांगा तुम्हाला दिसतंय का? एक सेकंड. तुम्हाला हे दिसतंय का? सगळ्यांना दिसतंय का? उलट दिसतंय का उलट दिसतंय मला सांगा, मग त्याप्रमाणे मला पकडायला. हां हां हां. आता एक लक्षात घ्या, तुम्ही इथं युनिट युनिट मेजरमेंटच्या बाबतीत तुम्हाला मी सांगतोय. एखाद्या सेलचं तुम्हाला टॉपिक आहे ना सिलेबसमध्ये. आता आपण हिस्ट्री आणि ते बघितल्यानंतर युनिट मेजरमेंट आहे सेलचे. तर आता मी समजा इथं एक लाईन काढली, ही आहे 1 मीटरची. सेलचे युनिट मेजरमेंट हे मीटर च्या रिलेशन मध्येच असतात, लक्षात घ्या. ही 1 मीटरची लाईन आहे. 1 मीटर म्हणजे किती? जवळजवळ 3 फूट असं आपण म्हणतो, बरोबर. तर व्हॉट एव्हर वी आर डिस्कसिंग हिअर इट इज इन कम्पॅरिझन विथ मीटर ओनली. या मीटरचे तुम्ही जर 1000 पीसेस केले, 1000 टाइम तुम्ही जर याचे पीसेस केले तर तुम्हाला दिसेल की यातला जो गॅप आहे हा किती भरल? 1 मिलीमीटर, बरोबर ना. मग 1 मिलीमीटर नथिंग बट 10⁻³ ऑफ मीटर, म्हणजे एका मीटरचा 1000वा हिस्सा आहे म्हणून मायनस दिलेलं आहे त्यांनी. आता हे 1 मीटर जर तुम्ही 1000 टाइम घेतलं, 1000 मीटर जर म्हणले तर तुम्ही त्याला काय म्हणणार? 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजेच काय? 10⁻³ मीटर. हे 1 किलोमीटरच्या बाबतीत आहे. तुम्ही पुढे गेले, पुढे जातोय आपण, मागं जर आलो तर 1 मिलीमीटर विच इज नथिंग बट 10⁻³ मीटर. हे लक्षात घ्या. एका मीटरचे 1000 पीसेस केले तुम्ही तेव्हा तुम्हाला 1 मिलीमीटर भेटलं. त्याला आपण 10⁻³ मीटर म्हणलेलं आहे. आता या 1 मिलीमीटरचे परत तुम्ही 1000 पीसेस केले, जे तुम्हाला युनिट भेटणार आहे त्याला म्हणतात 1 मायक्रोमीटर. म्हणजे काय? हे जे 1 मिलीमीटर आहे याचे परत 1000 पीसेस करायचे आणि त्यातल्या एकाला आपण काय म्हणलेलं आहे? 1 मायक्रोमीटर. म्हणजे अत्यंत छोटं झालं. म्हणजे 1 मायक्रोमीटरला तुम्ही असं पण म्हणू शकता 10⁻³ मिलीमीटर. पण आपल्याला मिलीमीटरच्या भाषेत कोणी विचारत नाही, त्याला किंमत नाही. आपण काय म्हणायचंय? 10⁻⁶मीटर हे आपल्याला विचारलं जाईल. आणि तुम्ही जर पाहिलं, एक युकॅरियोटिक सेल जनरली त्याची साईज असते ऑन अन ॲव्हरेज 450 मायक्रोमीटर पर्यंत. आतापर्यंत सगळ्यात मोठा युकॅरियोटिक सेल जो सापडलेला आहे तो 900 मायक्रोमीटरचा आहे. लक्षात घ्या, 900 मायक्रोमीटर म्हणजे खूप मोठं झालं. 1000 मायक्रोमीटर म्हणजे काय?
नथिंग बट 1 मिलीमीटर. बरोबर ना? 900 मायक्रोमीटरचं सेल सापडलेलं आहे आतापर्यंत, पण जनरली 450 मायक्रोमीटरचा यू कॅरोटिक सेल ऑन अँड ॲव्हरेज सापडतो. आणि प्रो कॅरोटिकचं सेलची साईज जर तुम्ही पाहिली तर ती तुलनेत खूपच कमी आहे. ती जनरली जास्तीत जास्त 4 मायक्रोमीटर पर्यंत तुम्हाला बघायला भेटते. 4 मायक्रोमीटर म्हणजे खूपच कमी झालं ते. आता मला सांगा, जर तुम्ही एक मिनिट, जर तुम्ही कंपॅरिझन केलं आपल्या कॉलेजला, तुम्ही समजा यू कॅरोटिक सेल आहे आपलं कॉलेज, त्या तुलनेत एक प्रो कॅरोटिक सेल म्हणजे आपल्या बॉटनी डिपार्टमेंट एवढा पण नाही आहे या तुलनेत आपण बोलायचं तर. जो तुमचा पॉईंट होता, कुठला पॉईंट मी तुम्हाला आठवण करून देतो. हा, हे युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ सेल, ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय. युनिट्स काय आहे त्याचे, तर मायक्रोमीटर युनिट आहे त्याचं. आणि का मायक्रोमीटर युनिट आहे, तर जनरली ते मायक्रोच्या स्केलमध्ये सापडतात. तर मायक्रोबायोलॉजीचं जे सायन्स आहे पूर्णच्या पूर्ण ते शब्दावर डिपेंड आहे. मायक्रोबायोलॉजी म्हणले त्यांनी त्याला, नॅनोबायोलॉजी नाही म्हणलं. मायक्रोबायोलॉजी काय म्हणले, तर हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मायक्रोमीटरच्या स्केलमध्ये दिसतात. आणि ज्याच्यातून तुम्ही हे पाहता ते मायक्रोस्कोप आहे. म्हणजे ज्याच्यातून तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम पाहता ते मायक्रोस्कोप. आणि मायक्रो काय म्हणले तर हे मायक्रोच्या स्केलमधले सगळे. आणि आपण एकाच टायमाला हे पण बघतोय की प्रोकॅरोटिक आणि युकॅरोटिक मध्ये साईज डिफरन्स काय काय आहे. तुम्हाला झेपते का मी काय म्हणतोय, कळलं का? आता ह्याच्यामध्ये मायक्रोच्या भाषेत बोलायचं तर एवढा साईजमध्ये डिफरन्स आहे. 450 मायक्रोमीटर कुठं आलं, 500 मायक्रोमीटर म्हणजे किती मिलीमीटर, अर्धा मिलीमीटर झालं. म्हणजे अर्धा मिलीमीटर म्हणजे तुमच्या सेंटीमीटरची जी पट्टी आहे तुमची त्याच्यावरती तुम्ही रेषा टाकतात, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. एका सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात. एका मिलीमीटरचा अर्धा म्हणजे एक यू कॅरोटिक सेल आहे. म्हणजे एवढी कमी साईज आहे त्यांची. बट स्टील वी कॅन ऑब्झर्व देम विथ द हेल्प ऑफ मायक्रोस्कोप. आपल्या लॅबोरेटरीमध्ये जे मायक्रोस्कोप वापरतो आपण ते कुठले मायक्रोस्कोप आहेत, कंपाऊंड मायक्रोस्कोप आहेत. तसे हाय स्कोप पण तुम्हाला एक फोटो दाखवतो की त्या फोटोमध्ये तुम्हाला कळल की मला कुठं गेले ते फोटो. हा, तर हा एक फोटोग्राफ आहे. याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे सेलचा फोटो काढलेला आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या माध्यमातून. तुम्हाला इथं हायलाईट करून मी दाखवतो. हा एक सेल, हा एक सेल, इथं एक सेल, इथं एक सेल आहे, इथं एक सेल आहे. आता हे वेगवेगळे सेल एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. हे यू कॅरोटिक सेलचं लक्षण आहे. हे काय सेपरेट सेपरेट प्रो कॅरोटिक सेल नाही आहेत. हे सगळे जे सेल आहेत हे सगळे कलरमध्ये कधी फोटो येत नाही, याचं लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपला कधी कलर नाही दिसत. मग हे नंतर पोस्ट एडिटिंग केलेलं आहे. एकदा फोटो काढल्यानंतर लोक करतात. आणि आपल्या हा फोटो जो मी तुम्हाला दाखवतोय हा सुद्धा एडिट केलेला फोटो आहे. ह्याच्यामध्ये काय एडिट केलेलं आहे, तर फोटो काढल्यानंतर त्याला कलर दिलेले आहेत ऑर्गॅनिजचा वेगवेगळे. असे कलर वगैरे कधी काय आपल्याला दिसत नाही. कलर वगैरे नसतात शक्यतो. कलर असतात पण ते एक सेपरेशन करण्यासाठी तुम्हाला दिला असेल की मायटोकॉन्ड्रिया कसा रेड दिसतोय, न्यूक्लियस किती मोठा दिसतोय, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कसे दिसतात. आता हे टिपिकल यू कॅरोटिक सेल आहे. हा गोल दाखवलाय, असा गोलचा असला पाहिजे असं काय नाही. आता आम्ही माहिती आहे तुम्हाला, आम्ही काय गोलाकार नाही, त्याला वेगवेगळे आपण स्युडोपॉड्स म्हणतो, वेगवेगळ्या प्रकारचं ते मुवमेंट दाखवतात. तर डिपेंड्स आपण कुठल्या सेलबद्दल बोलतोय, लक्षात घ्या. ही तर सेलची डायग्रॅम आहे. आता या डायग्रॅम मधून तुम्हाला मी नाहीये, जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की कुठले कुठले ऑर्गेनेल असतात. तुम्हाला हा सेल कुठेही बघायला भेटेल. गुगलमध्ये फक्त सेल फोटोग्राफ किंवा सेल डायग्राम म्हटल्यानंतर तुम्हाला मिलियन्स मध्ये रिझल्ट बघायला भेटते. तर का बघतोय आपण याच्याकडे, टिपिकल युकॅरियोटिक सेल शोज मल्टिपल ऑर्गेनेल्स. जसं आता इथं ग्रीन ब्ल्यू कलरचं मायटोकॉन्ड्रिया दाखवलेलं त्यांनी. हा ॲनिमल सेल आहे म्हणून क्लोरोप्लास्ट त्यांनी दाखवलेलं नाही इथं.
सेल वॉल सुद्धा तुम्हाला इथं बघायला भेटणार नाही. जे प्लांट सेलमध्ये गोष्टी आहेत त्या ॲनिमल सेलमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. मग हा प्रश्न आहे तुम्हाला की कुठल्या गोष्टी आहेत ज्या फक्त प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये नसतात. प्लांट सेल वॉल एक आहे, क्लोरोप्लास्ट एक आहे, दुसरं काय अजून पॅराक्झिझोम नावाचं एक ऑर्गेनेल आहे. ते तुम्हाला ॲनिमल सेलमध्ये आणि प्लांट सेलमध्ये तुम्हाला जाणवलं की फरक आहे. तुम्ही मला सांगायचं की कोणामध्ये असतो आणि कोणामध्ये नसतो. तुम्हाला मी काही कामं सांगतो म्हणजे तुम्ही नाही तर फक्त माणसांना लेक्चर करू. हा, मी त्या दिवशी पण तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला फक्त मदत करू शकतो आम्ही शिकण्यासाठी. शिकायचंय तुम्हाला, हात धरून असं ओढत घेऊन असा प्रकार नाही तो. तुम्हाला ते स्वतःहून करायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला मदत म्हणून आम्ही इथं आहोत. येऊ इथं नाही आम्ही, तुम्ही वर्गात आल्यानंतर तेच करत असतो, तुम्हाला मदतच करत असतो. मग काही काही मदत घेतात, काही काही नाही घेत असो. तर या सगळ्या चर्चेतून तुमच्या लक्षात आलं असेल की सेलचं इव्होल्युशन आणि सेलची हिस्ट्री याच्यामध्ये काय फरक आहे आणि काय लक्षात ठेवायचे. सेल इव्होल्युशन मध्ये एक शब्द आहे एंडोसिम्बायोटिक. हा शब्द त्या विद्यार्थ्याला माहितीच पाहिजे. मला नाही माहिती, मी नाही ऐकलं असं नाही म्हणायचं. हा, त्याच्याबद्दल अजून थोडंसं वाचा तुम्ही इंटरनेटवरती, तुम्हाला खूप माहिती अवेलेबल. मी तुम्हाला गुगल क्लासरूममध्ये शेअर करेल ते डॉक्युमेंट, तर तुम्हाला बघायला भेटेल की काय वाचता येण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे हिस्ट्रीमध्ये रॉबर्ट हुकने 1665 साली पहिला मायक्रोस्कोप काढला आणि बघायला भेटलं, संपला विषय. इथपर्यंत माहिती असणं वेगळं, पण मेजरमेंट स्केल काय आहे त्याचे, डेफिनेशन काय आहे त्याची, हे आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता सिलेबसमध्ये याला मला वाटते 2 लेक्चर डेडिकेटेड आहेत. 2 लेक्चर्स आर गिवन टू एक्सप्लेनेशन फॉर दिस टॉपिक. 2 लेक्चर दिलेले आहेत. पण ठीक आहे, आपण काय म्हणत होतो, मला परत एकदा ते शेअर करतो मी. वेअर इमेजेस स्क्रीनशॉट. हां, तर डेफिनेशन अँड ब्रीफ अँड युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ सेल, ह्या 2 गोष्टी. आणि प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्ये थोडक्यात फरक बघितला आपण, डिटेल बोललेलं नाही त्याच्याबद्दल. 2 लेक्चर्स येते म्हणून 2 लेक्चरमध्येच घेतलं पाहिजे. एका लेक्चरमध्ये आपलं उरकायचं म्हणून उरकून काय उपयोग नाही. तर मला तुम्ही सांगा आतापर्यंत जे काय मी बोललोय तुम्हाला, तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे का? पुढच्या लेक्चरला आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमधले राहिलेले मुद्दे आणि सेल बायोलॉजी आणि अदर बायोलॉजिकल सायन्सेस कुठले कुठले आहेत सविस्तर चर्चा करू. ह्याच्यात काय अडचण असेल तर मला तुम्ही सांगा आणि बोलायला शिका. अडचण असेल तर हाय अडचण म्हणा, नसेल अडचण तरी सांगा की नाही अडचण. हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम म्हणजे असे बघ, ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम मध्ये 2 प्रकारचे ऑर्गॅनिझम आहेत. एक म्हणजे फोटो ऑटोट्रॉपिक आणि किमो ऑटोट्रॉपिक. फोटो ऑटोट्रॉपिक म्हणजे आपले सारखे जे बॅक्टेरिया आहेत, आल्गी सारखे किंवा ब्लू ग्रीन आल्गी सारखे, ते अजून सुद्धा सेपरेटच आहेत ब्लू ग्रीन आल्गी सारखे. तर ते फोटो वापरून म्हणजे लाईट वापरून एनर्जी तयार करतात. तर किमो ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम असे आहेत की जे स्वतःचे फूड तयार करतात आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती डिपेंड न राहता केमिकल वापरून एनर्जी तयार करतात. आणि राहिलेला दुसरा क्लास जो हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहेत, या हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम मध्ये हे फोटो ऑटोट्रॉप एक आले आणि किमो ऑटोट्रॉप आले. लक्षात आलं का? तर फोटो ते क्लोरोप्लास्ट म्हणून काम करतात ते आता, जे एटीपी तयार करतात. एटीपी तयार होतातच. आणि किमो ऑटोट्रॉप मध्ये मायटोकॉन्ड्रिया मोडतात, जे एटीपी तयार करतात केमिकल वापरून. हे मायटोकॉन्ड्रियामध्ये डेव्हलप झाले आणि आपण पाहू शकतो की लाईटचा वापर करून एनर्जी तयार करणारे क्लोरोप्लास्टमध्ये डेव्हलप झाले. म्हणजे हेटेरोट्रॉपी दोघांना घेतलेलं आहे एंडोसिम्बायोसिस मध्ये. एंडो म्हणजे काय आतमध्ये, आणि सिम्बायोसिस म्हणजे एकत्र राहतात ते. सिम्बायोसिस मध्ये तुम्हाला डेफिनेशन माहिती असेल. सिम्बायोसिस म्हणजे लिव्हिंग टुगेदर, दॅट्स इट. लिव्हिंग टुगेदर, पण दोघांना फायदा होत असेल तर म्युच्युअलिझम. लिव्हिंग टुगेदर
वन इज बेनिफिटेड अँड अदर इज गेटिंग हार्म. पॅरासिटिझम म्हणजे पहिली गोष्ट ही आहे की सिम्बोयसिस म्हणजे एकत्र राहणे. तुम्ही तुमच्या घरात राहता, तुमच्यामुळे घरच्यांना फायदा होत नाही अजून, तर तुम्हाला घरच्यांमुळे फायदा होतोय, तर त्याला तुम्ही कमेन्सिलिझम म्हणू शकता. पण ते सिम्बोयसिसमध्ये येते. कोणालाच कोणाशी घेण देणं नसेल घरामध्ये, कमेन्सिलिझम म्हणू शकतो तुम्ही. तर डिपेंड्स की तुम्ही, ते नंतरची गोष्ट आहे फायदा होतो का तोटा होतोय. तर सिम्बोयसिसचा प्रकार येतो, एंडो सिम्बोयसिसचा प्रकार आहे, आणि तो इव्होल्युशनमध्ये खूप महत्त्वाचा टप्पा होता. त्यामुळे युकॅरियोटिक सेल तयार, ती घटना जर घडली नसती तर आज आपण इथं मोबाईलवरती व्हिडिओ बघू शकलो नसतो. एवढं महत्त्वाचं आहे. त्याला माइलस्टोन म्हणतात. ते घडणं खूप महत्त्वाचं होतं. एक अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला इव्होल्युशनमध्ये. एक गोष्ट अशी आहे की समजा आता मी इथं एक लाईन ड्रॉ करतो, तो काळा रंग, हां, ही लाईन आहे. हे आहे स्टार्टिंग डेट ऑफ अर्थ, आणि हे आपलं आजची डेट 2020. तर या सगळ्या ड्युरेशनमध्ये डायनासॉर सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला याच्या आधी पण या गोष्टीवर बोललो असेल का नाही मला आठवत नाही, कारण बऱ्याच वर्गात मी बोलले, मला आठवत नाही कुठं बोलले कुठं नाही. तर डायनासॉर जर असतील तर मी तुम्हाला विचारतो, ऑप्शन ए, डायनासॉरमध्ये आणि आपल्यामध्ये किती गॅप असेल, हे ए. ऑप्शन बी, हे बघा एवढं इथं लाईन काढतो मी, आणि ऑप्शन सी, हे आहे बी, आणि हे आहे सी. तुम्ही मला सांगा की किती गॅप असेल, सी आणि 20 पर्यंतचा गॅप असेल का, बी आणि 20 पर्यंतचा गॅप असेल का, ए आणि 20 पर्यंत. 20 म्हणजे आजची डेट. सांगा. बी, सी, सी, बरोबर आहे. एवढा जो पिरियड आहे, हा फक्त एवढाच पिरियड मध्ये होऊन गेलेला आहे डायनासॉरच्या आपल्यामध्ये. आणि जो पिरियड खूप कमी वाटतो आपल्याला इथं बघायला, पण ॲक्च्युअलमध्ये आपण पृथ्वीवरती राहतोय. ह्युमन बिईंगचं जे डेव्हलपमेंट झालेली आहे ती हार्डली काही 10,000 किंवा 1,00,000 वर्षाचा आहे माणूस फक्त. आपण आता जास्त डेव्हलप आहे, पण पूर्वीपासून जर बघितलं तुम्ही तर हार्डली 40,000 इयर टू 80,000 इयरच्या मधला गॅप पिरियड, एवढंच आपलं वय आहे थोडक्यात, आपल्या जातीचं वय. पण डायनासॉरचा जर विचार केला तुम्ही तर ते 8 करोड वर्षापूर्वीपासून 24 करोड वर्षापूर्वीपर्यंत, म्हणजे किती करोड वर्ष झाले, 16 करोड वर्ष ते पृथ्वीवर राहिलेले आहेत. आणि आपण किती वर्ष झालं राहिलेलो आहे, जास्तीत जास्त 1,00,000 वर्ष. 16 करोड वर्ष कशाला म्हणतात, तर 8 करोड वर्षापूर्वीपासून 24 करोड वर्षापूर्वीपर्यंतचा पिरियड मी तुम्हाला म्हणतोय. तर आजची डेट आणि 8 करोड वर्षापूर्वीपर्यंतचं अंतर हे खूप छोटं आहे ॲज कम्पेअर्ड टू एज ऑफ अर्थ. 4.5 बिलियन इयर एवढी जुनी आहे पृथ्वी, खूप खूप जास्त वय हे पाहायला गेलं तर. तर आपल्याला या ठिकाणी फक्त सेल पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं तर जे काय मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत हिस्ट्री आणि इव्होल्युशनचे आणि मेजरमेंट युनिटचे, ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न येणार. डेफिनेशन ऑफ सेल म्हणलं तर तुम्ही काहीही लिहिलं तरी मार्क पडणार आहे तुम्हाला. ओके, चालेल, बाय, घ्या काळजी. आणि वाचत राहा, ते पुस्तक टाकलंय मी, ते वाचा. अजून एक पुस्तक मी तुम्हाला देतो, पण एकदम दिली तर किंमत राहत नाही, म्हणून ते पहिलं वाचा. चला आता मीटिंग बंद करतो मी. घ्या काळजी.